हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे, मसाला ओट्सची रेसिपी घेऊन आलेली आहे। वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपी हे बघा। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया न्यू वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपी ओट्स मसाला। ब्रेकफास्ट रेसिपी ओट्स मसाला बनवण्याकरता आपण साहित्य बघूया। तर इथे मी घेतलेले आहे 1 बाउल मसाला ओट्स आहे। जर तुम्ही साधे तुमच्याकडे असतील तर साधे ओट्स पण घेऊ शकता। आणि आपले हिरवे मटर आहेत, अर्धा कटोरी मी इथे घेतलेला आहे ओनियन, आणि हा ग्रीन ओनियन आहे, तुम्ही साधा सुद्धा घेऊ शकता। 1 टमाटर, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, मटार घेतलेले आहेत, त्यामुळे मी शेंगदाणे थोडे कमी घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं याची क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता। आणि 1 गाजर घेतलेला आहे किसलेला। तर चला आता स्टार्ट करूया। एका पॅनमध्ये मी 1 छोटा चम्मच तेल घेतलेला आहे, आणि तेल आपल्याला खूप कमी घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये घ्यायचा आहे अर्धा चम्मच जीरा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे, आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपला हिरवा कांदा। अगदी झटपट तयार होते हा मसाला ओट्स, आणि जास्त तेलामध्ये आपण नाही बनवणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अशा प्रकारची हेल्दी ब्रेकफास्ट नक्की घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल। आणि यामध्ये टाका आता टमाटर, आणि ओट्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं। आता आपण छान शिजवून घेऊया, 2 मिनिट कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। जर तुम्हाला यामध्ये आणखी भाज्या ॲड करायच्या असतील, जसं पत्ताकोबी आहे, बीन्स आहे, तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता। थोडं वाफवून घ्यायच्या त्या भाज्या आणि मग याच्यामध्ये ॲड करायच्या। टमाटर छान शिजला की यामध्ये आपण नंतर टाकू मटर, थोडा शिजू द्यायचा आहे। तर हे बघा, आपला टमाटर थोडा शिजलेला आहे। आता आपण यामध्ये मटर सुद्धा टाकून देऊया आणि 5 मिनिट थोडे मटर वाफवून घेऊया। तर आता प्लेट झाकून ठेवायची आहे आणि हे मटर छान असे थोडे शिजू द्यायचे आहेत। तर हे बघा 5 मिनिट झालेले आहेत, आपले मटर छान शिजले आहेत। आता आपण यामध्ये टाकायचं आहे गाजर, मिक्स करून घेऊया। गाजर सुद्धा 2 मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे। हे बघा, गाजर सुद्धा 2 मिनिट मी छान शिजवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण टाकूया थोडं मीठ। मसाला ओट्समध्ये ऑलरेडी सर्व असतं, तिखट मीठ वगैरे, त्यामुळे जास्त मीठ आपण यामध्ये टाकणार नाही आहोत, थोडं टाकायचं आहे। आणि थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोडं हिंग मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपण टाकायचं आहे ओट्स, मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये आपण 1 कटोरी ओट्स घेतले होते, त्या प्रमाणात मी आता 2 कटोरी इथे पाणी घेत आहे। जेवढं आपण ओट्स घ्यायचं आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे, हे बघा। आणि लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे। हे शिजायला जास्त वेळ लागत नाही, कमीत कमी 5 ते 7 मिनिटात रेडी होऊन जातं आपला ओट्स। तर आपण हे झाकून शिजवून घेऊया, गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। हे बघा 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि आपला ओट्स मसाला बिलकुल परफेक्ट झालेला आहे। हे बघा किती मस्त झालेला आहे। आता आपण थोडी कोथिंबीर टाकूया
मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गरमागरम मसाला ओट्स आपण सर्व करूया. हे बघा, तर हे बघा आपला मसाला ओट्स बिलकुल रेडी आहे. तर चला आता आपण गरमागरम छान सर्व करूया. हे बघा, तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी? करून बघा आणि करून बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला वजन कमी करायची इच्छा असेल तर नक्की असा ब्रेकफास्ट बनवा. आणि फक्त वजन कमी करायचं असेल म्हणूनच नाही, हेल्दीसुद्धा आहे ओट्स, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि झटपट तयार होतं, फार जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनटामध्ये जर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्ता बनवायला वेळ नसेल तर असा ओट्स मसाला तुम्ही नक्की करू शकता. थोड्या कोथिंबीरने आपण गार्निश करूया. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेस्टी, हेल्दी आणि न्यू रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत मराठी किचन विथ मनीषा चॅनल बघत राहा. आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. हॅव अ नाईस डे.